परभणी जिल्हा परिषद आणि परभणी जिल्ह्यातल्या 9 पंचायत समितीसाठी काल निवडणुकीचा निकाल आला आणि सगळा कौल जर बघितला गेला तर महायुतीच्या दिशेनं सगळा कौल गेलेला आहे. महाविकास आघाडीला जसं पाहिजे होतं तशा पद्धतीचं यश मिळालं नाही. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार संजय जाधव साहेब आहेत. एकूणच महायुतीच्या बाजूनं सगळा कौल गेलेला दिसतं. ज्या पद्धतीने तुम्ही लढला त्या पद्धतीचं यश आलेलं दिसत नाही. काय नेमके कारण आहे? कौल महायुतीच्या बाजूने नाही गेला, हे सत्ता आणि पैशाच्या बाजूने कौल गेलेला आहे, महायुतीच्या बाजूने नाही. कारण पैसे ह्यांना काय घरून थोडीच खर्चायचे आहेत. सरकारचे पैसे, सत्तेचे पैसे, वरून आलेले पैसे ह्यांना खिशातून खर्चायचे म्हणल्यावर मग थोडं जीवावर आलं असतं. सरळ वरून माल मिळाला पार्टीचा, खाली निवडणुका व्हायल्यात. आमची पार्टी आम्हाला काही देणं नाही घेणं नाही, आला तर आमचा गेला तर तू तुझं बघ, असा आमचा खेळ आहे. त्यामुळे ह्या सगळ्या निवडणुका ज्या झाल्यात त्या कोणी असं समजायचं नाही की माझ्यामुळं आल्यात, तुझ्यामुळं आल्यात. या सगळ्या पैशाच्या खेळावर झालेल्या आहेत आणि हा सगळा पैसा त्यांच्या पक्षाने त्यांना पुरवलेला होता. म्हणून ह्या ठिकाणी आमची आणखी की सत्ता असल्यावर थोडं बहुत डावाउजो होते, परंतु त्याला थोडी जोड होती पुन्हा पैशाची, त्यामुळे त्यांच्या जरा जास्त थोडे जागा आल्याच, ह्याच्यात काही दुमत नाही. आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढायचं कारण की अपक्षाच्या घरी नेऊन AB फॉर्म देणं, ते जर अपक्ष लढला असतं तर भाजपचा हे आकडा जे दिसायला तुम्हाला आता फुगलेला ते असं खाली गेला असता. ते अपक्षाला चिन्ह दिले हे नाही, बाबा माणसं तुझे दे पण चिन्ह आमची घे. ह्या भूमिकेमुळं काही भाजपच्या जागा तिथं 9 वाढल्या, म्हणून भाजपचा आकडा जरा मोठा दिसायला, नाही तर भाजप अशी डाऊनवरला राहिली असते. तुमच्या ज्या 12 जागा होत्या त्यामध्ये निम्मेच झाल्या, 6 जागा राहिल्या. त्याची नेमकी काय कारणं वेगळी झाली असली पाहिजे? हे काँग्रेससोबत नव्हती म्हणून फटका बसलाय असं वाटतंय, कारण तुम्ही युतीसाठी प्रयत्न करत होता. आम्ही काँग्रेससोबत गेली मागच्या वेळेस बी युती नव्हती ना आताही नव्हती. झाली अशी तर थोडा बहुत फायदा झाला असता, पण काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजी दुराणी साहेब काय त्याच्या मूडमध्ये नव्हते. का नव्हते तर त्यांनाच विचारलं तर बरं होईल तुम्ही. परंतु आम्ही मागच्या वेळेसही स्वतंत्र लढलो होतो आणि आत्ताही स्वतंत्र लढलो. पण ह्या ज्या निवडणुका झाल्या की माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयावह अशी बघितलेली निवडणूक. ही निवडणूक बघितल्यानंतर असं वाटतंय की पुन्हा कधी राजकारणसुद्धा करू नये. एका उमेदवाराचे पैसे मतदारांनी घेतले त्याला मतदान केलं हे आपण समजू शकतो, पण 4-4 उमेदवाराचे पैसे घ्यायचे आणि 5वा आणखी यायचा बाकी आहे म्हणून मतदानात निघायचं नाही घराच्या बाहेर, ही जी परिस्थिती बघितली त्यानंतर असं वाटते की शहाण्यानं आता राजकारण करू नये. ज्याच्याजवळ फुकटचे पैसे आहेत किंवा पार्टीचा माल आहे त्यानंच निवडणुका लढवाव्या. सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी आता निवडणुका लढवू नये असं माझं आग्रहाचं मत आहे. जसं पैसे वाटल्याचा तुम्ही आरोप करताय, मग निवडणूक आयोग ही सगळी आचारसंहिता वगैरे हे कुठं एकही रुपया पकडलेला दिसला नाही, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात झालं. अहो कोण पकडील? पोलिसाच्या गाडीत पैसे जाऊ लागले ह्यांचे, कोण पकडील त्याला? आता कशाचा निवडणूक आयोग आणि कशाची पोलीस आणि कशाचं प्रशासन, काय देणं नाही घेणं नाही, सगळं ठरवून होतं हे. भाजपच्या काळामध्ये कुठं आता लोकशाही जिवंत राहिलेलीच नाही, सगळी हुकुमशाही आहे. पोलिसांच्या गाडीमध्ये कुठं गेले पैसे, म्हणजे काय, म्हणजे खूप मोठा गंभीर आरोप आहे. अरे लोकसभेला माझ्या निवडणुकीत सुद्धा गेले ना, ते वरमाड होतं त्या गाडीत पैसे देते त्यावेळेस. जिथं ह्यांना अडचण आहे तिथं पोलीस नफट पडतात, पुढी गाडी पोलीसची मागं ह्यांची, अशा स्वरूपाचे पैसे वाटप झालेत. मी तर ऐकलं काल त्या वजूर सर्कलमध्ये एक गावठी रिव्हॉल्वर पकडली, पण तिच्यावर गुन्हा नाही, काही नाही, कुठं समोर आणखी पिक्चर आला नाही. मग अशा पद्धतीच्या जर निवडणुका होत असतील, एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मंत्र्याच्या जवळचा माणूस आहे म्हणून त्याला जर प्रशासन पाठीशी घालत असेल तर हे देशासाठी घातक आहे, समाजासाठी घातक आहे असं माझं मत. चंद्रपूरमध्ये आज महापौर बसला आहे, पण काँग्रेसची मोठ्या प्रमाणात चर्चा होती सातत्यानं की काँग्रेसचा महापौर होईल, उभाटाचा त्याला पाठिंबा मिळेल. पण तसं चित्र न होता भाजपचा महापौर झाला आहे आणि उभाटाचा उपमहापौर झाला आहे. हे सगळी गणितं विस्कटली. मग याचा परिणाम परभणीमध्ये कुठं असं होऊ शकत आहे? आता चंद्रपूरमध्ये निवडणूक लढण्यापूर्वी काँग्रेस आणि उभाटाची युती होती का निवडणूक झाल्यानंतर होणार होती हे मला काय आयडिया नाही आहे. परंतु ते लोकलचं राजकारण कशा पद्धतीने चाललंय, काय चाललंय ते त्यांना माहीत, आपण त्याच्यावर जास्त भाष्य करणं उचित नाही होणार. पण माझ्या इथं आम्ही निवडणुकीपूर्व आमचा अलायन्स आहे आणि कैलासवासी अजितदादा पवार साहेब 28 तारखेला त्यांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. त्याच्या जवळजवळ 3 दिवस अगोदर 25 तारखेला मी गंगाखेडमध्ये असताना मला त्यांचा फोन आला होता की बाबा महापालिकेच्या बाबतीत काय करायचं संजय राव. मी म्हणलं दादा सांगा तुमचं काय मत आहे. ते म्हणले आपण दोघं बसू. मी म्हणलं दादा आम्ही निवडणुकीपूर्व आमचा अलायन्स झालेला आहे
आणि आम्ही त्यांना बायकॉट करून तुमच्याशी करू शकत नाही. करायचं तर तिघं मिळून एकत्र करू शकतो, पण दोघाला करता येणार नाही. अजित पवारांचा फोन आला होता. अजितदादांचा फोन आला होता 25 तारखेला. त्याच्यानंतर पुढे काही चर्चा झाली तुमच्या कोणी इतर नेत्यांशी वगैरे? नाही, पुन्हा नाही झाली काय. आता हे लोकलला आहे आमच्याजवळ. काँग्रेस आणि आम्ही दोघं अलायन्समध्ये लढल्यामुळं आमची युती घट्ट आहे. वरी पार्टी लेवलच्या लेवलवर काही असेल, पण लोकल लेवलला, स्थानिक लेवलला आमचं दोघांचा समन्वय बऱ्यापैकी चांगला आहे. आणि आम्ही दोघंजण मिळून या ठिकाणी उद्याच्या महापौर निवडीच्या प्रक्रियेमध्ये 100% महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर काँग्रेसचा बसू, याच्यात काही दुमत नाही. काँग्रेसच्या नेत्याशी आता बोलणी झाली आहे का या संदर्भामध्ये, कोणाचा महापौर उपमहापौर होणार वगैरे? हां, ती ठरलेलं आहे. त्यात काही वाद नाही. बोलणी झालेली ना. आज संध्याकाळी पुन्हा बोलणी होईल आमची. काँग्रेसचे काही नगरसेवक आणि त्यांचे प्रतिनिधी नगरसेवकाच्या हैदराबादला गेल्याचं बोललं जातं. जसं चंद्रपूरला काही वेगळं झालंय तसं तो होणार नाही ना? आमच्या संपर्कात आहेत आणि जाताना आम्हाला सांगून गेलेत. आमचीही लोक काल बाहेर गेलेत. ते उद्या सगळेजण येतील आणि आल्यानंतर बसून आम्ही समन्वयाने सगळा विषय तोडगा काढू. काय अडचण येणार नाही. शिवसेनेचाच उभाटा गटाचा महापौर होईल असं वाटतं? शिवसेनेचा उभाटा गटाचाच महापौर होईल. उभाटा गटाचा नाही, उभाटा पक्षाचा, शिवसेना पक्षाचा महापौर होईल. चंद्रपुरात जरी काही वेगळं झालं असलं तरी परभणीत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच महापौर होईल असा विश्वास जो आहे तो खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.